नमस्कार, मी न्यूज भाऊ. आज पण माझ्याकडे यूट्यूब कम्युनिटीच्या आणि सोशल मीडियाच्या भरपूर न्यूज आहेत. चला तर मग बोलूयात आपल्या पहिल्या न्यूजबद्दल, जे आहे यूट्यूबवर कॉन्ट्रोवर्शियल कंटेंट टाकणाऱ्या टॉप रिअल टीम या चॅनलमधल्या यूट्यूबर मोहम्मद आमिरबद्दल. मोरादाबाद उत्तर प्रदेश इथं राहणारा यूट्यूबर मोहम्मद आमिर सध्या मोठ्या अडचणीत सापडलाय, कारण त्याने संतांचे कपडे घालून व्हिडिओमध्ये डिसरिस्पेक्टफुल आणि रिलिजन सेंटिमेंट हर्ट करणारे शब्द वापरलेत आणि या प्रकारचे व्हिडिओ तो वारंवार बनवत होता. ही गोष्ट लक्षात आल्यावर एका व्यक्तीने त्याच्या विरोधात थेट पोलिसात तक्रार केली आणि त्यावर पाकबाडा पोलिसांनी लगेच कारवाई करत मोहम्मद आमिरला अटक केली. पोलिसांचं म्हणणं आहे की आमिरकडून असे व्हिडिओ सातत्याने पोस्ट केले जात होते, जे समाजात तणाव निर्माण करू शकतात आणि धार्मिक भावना दुखावू शकतात. आता पोलीस त्याचे जुने सगळे व्हिडिओ तपासत आहेत, अजून काही कंटेंट आढळतो का हे पाहण्यासाठी. पोलिसांनी हेही स्पष्ट सांगितलंय की इतर कंटेंट क्रिएटर्सनीही अशा व्हिडिओज टाकू नयेत, नाहीतर कायदेशीर कारवाई होऊ शकते. यानंतर आमिरने एक पोस्ट टाकली, त्यात तो काय म्हणाला हे तुम्ही बघा. गाइज, मेरा जो भी कंटेंट है वो सिर्फ मनोरंजन के लिए है, किसी की भावना को ठेस पहुंचाने के लिए नहीं. लेकिन अगर किसी की भावना को मेरी किसी वीडियो से ठेस पहुंची है तो मैं उससे दिल से माफी मांगता हूं. आगे से कभी ऐसा नहीं होगा. केवल मनोरंजन की ही वीडियो आएंगी, किसी की भावना को कोई ठेस नहीं पहुंचेगी, ये आपसे वादा करता हूं. बोलत आपल्या पुढच्या अपडेटबद्दल, जे आहे महाअवतार नरसिम्हा मूवीबद्दल. तर नरसिम्हा मूवी ही मायथॉलॉजिकल ॲनिमेटेड मूवी आहे, जी फ्रायडेला रिलीज झाली होती. या मूवीने एक रेकॉर्ड बनवलाय. ही मूवी ठरली आहे भारताच्या इतिहासातील सर्वात जास्त कमाई करणारी ॲनिमेटेड मूवी. या मूवीने हनुमान मूवी, जी 2005 मध्ये रिलीज झाली होती, त्याचं सुद्धा कमाईमध्ये रेकॉर्ड मोडलाय. याचं कारण मूवीच्या स्टोरी, बिलीफ आणि व्हिज्युअल क्वालिटीमुळे. या मूवीला बुक माय शोवर मिळाले 9.8 आउट ऑफ 10 रेटिंग, गुगलवर मिळाले 5 आउट ऑफ 5 रेटिंग आणि IMDb मिळाले 9.8 आउट ऑफ 10 रेटिंग. तुम्ही जर हा मूवी पाहिला असेल तर तुम्हाला या मूवीबद्दल काय वाटलं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. बोलूयात आपल्या पुढच्या अपडेटबद्दल, जे आहे हॉटेल भाग्यश्रीबद्दल. हॉटेल भाग्यश्रीचे मालक, जे सध्या त्यांच्या डायलॉग स्टाईल आणि हॉटेलच्या जेवणामुळे फेमस आहेत, आता त्याच हॉटेल भाग्यश्रीवर एक नवीन सॉन्ग आलंय. याचीच अपडेट देत हॉटेल भाग्यश्रीच्या मालकांनी एक नवीन व्हिडिओ टाकलाय. त्यामध्ये नक्की ते काय म्हणाले तुम्ही बघा. आपल्या हॉटेल भाग्यश्रीवर नंबर 1 असं गाणं काढलेलं आहे. गेल्या बारीनं सरांनं मला सांगितलं की आपल्या हॉटेल भाग्यश्रीला डायरेक्ट गाणं काढणार आहे, क्वांटिटीचं गाणं काढलेलं आहे. मी या सॉन्गची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून तुम्ही ते सॉन्ग ऐकू शकता. बोलूयात आपल्या पुढच्या अपडेटबद्दल, जे आहे OTT ॲप्स बॅन बद्दल. तर भारत सरकारने उलू अल्ट बालाजी, ज्याचं नाव अल्ट असं चेंज झालं होतं, ते आणि असे तब्बल 20 OTT ॲप बॅन केलेत. भारत सरकारने याचं कारण सांगितलंय की हे सर्व ॲप्स त्यांच्या प्लॅटफॉर्मवर वल्गर आणि सेक्शुअल कंटेंट पोस्ट करत होते, ज्यामुळे आता हे ॲप्स, वेबसाईट आणि त्यांचे सोशल मीडियाचे अकाउंट सगळं बॅन केलंय. बोलूयात आपल्या आजच्या एका सोशल मीडिया फॅक्ट चेक बद्दल. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होतोय, ज्यात एक छोटंसं होममेड विमान हवेत उडताना दिसतंय आणि त्यावर क्लेम केलं जात होतं की बिहारच्या एका युवकाने हे विमान बनवलंय आणि आता ते टेस्टिंगसाठी नेत आहेत. बरं, हा व्हिडिओ पाहून अनेक लोकांनी ट्विट्स, रील्स आणि स्टोरीज टाकल्या. गर्व वाटतंय, बिहारी टॅलेंट, सरकारने अशा लोकांना सपोर्ट करायला हवं, अशा भरपूर रिएक्शन येत होत्या. पण इंडिया टुडेच्या फॅक्ट चेक टीमने याचा सखोल तपास केला आणि एकदम वेगळे सत्य समोर आलं. हा व्हिडिओ बिहारचा नाहीच आहे, तो थेट बांगलादेशमधील आहे. फॅक्ट चेक नुसार या विमानाचं नाव आहे RA-1 आणि ते बनवलंय रेअर इनोव्हेशन नावाच्या बांगलादेशातील कंपनीने. ही माहिती स्वतः बांगलादेशच्या न्यूज रिपोर्ट्स मध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. ते विमान त्यांच्या फेनी डिस्ट्रिक्ट मध्ये टेस्टिंगसाठी नेत होते. व्हिडिओ मधलं साइन बोर्ड, भाषा, नंबर प्लेट्स सगळं बांगलादेशाशी संबंधित आहे. या व्हिडिओत दाखवलेलं विमान बघून लोकांनी उगाच बिहारशी जोडून अफवा पसरवल्या, पण सत्य असं आहे की हा व्हिडिओ बिहारशी काही संबंधित नाहीये. तर आजसाठी एवढंच. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर काही सजेशन्स असतील तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.